मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. मैं आधुनिक अभिमन्यु हूँ, चक्रव्यूह को भेदना जानता हूँ. मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मैं समंदर हूँ, लौट कर वापिस आऊंगा. नगरसेवक, नागपूरचे महापौर, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री आणि आता पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेत. मी एक कविता म्हटली होती, मी पुन्हा येईन. त्याच्यावर माझी खूप टिंगटवाळी अनेकांनी केली, पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो, एकटा नाही आलो. गेल्या 5 वर्षात वेगवेगळ्या पद्धतीनं मी पुन्हा आलोय हे बोलणाऱ्या फडणवीसांचा खरा कमबॅक आता झालाय. महाराष्ट्राच्या 21व्या मुख्यमंत्रीपदाची धुरा देवेंद्र फडणवीस सांभाळणार आहेत. फडणवीसांच्या नगरसेवक ते मुख्यमंत्री पदापर्यंतच्या प्रवासावर एक नजर टाकूयात. राजकारणामध्ये अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. हरेक का मौका आता है. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून फडणवीसांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली. 1992ला वयाच्या 22व्या वर्षी नागपूरमधून पहिल्यांदा नगरसेवक म्हणून फडणवीस निवडून आले. 1997ला नागपूर महापालिकेच्या महापौरपदी ते विराजमान झाले. देशातील सर्वात कमी वयाच्या महापौरांपैकी एक असा विक्रम फडणवीसांनी स्वतःच्या नावावर केला. 1999ला पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली. तेव्हापासून ते विधानसभेत नागपूरचं प्रतिनिधित्व करतात. 2010ला भाजपचे प्रदेश सरचिटणीस, 2013ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष, 2014ला पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्याचा मान फडणवीसांनी पटकावला. 2019ला भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून येऊनही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या युतीमुळे फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद हुकलं. अजित पवारांसोबत 23 नोव्हेंबर 2019ला भल्या पहाटे फडणवीसांनी घेतलेली मुख्यमंत्रीपदाची शपथ राज्याच्या राजकारणात आजही चर्चेचा विषय आहे. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन. बहुमताअभावी फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद यावेळी टिकलं नसलं तरी फडणवीसांनी पुन्हा येण्यासाठी प्रयत्न करणं काही थांबवलं नाही. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते. कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते. कोशिशें करने से जीत होती है आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विरोधी पक्षनेते म्हणून अनेकांना घाम फोडणारे फडणवीस एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडामुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले. 40 आमदार घेऊन भाजपसोबत युती करणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्यात आलं. पक्षाच्या आदेशामुळे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. श्री एकनाथ शिंदे यांचा एकट्याचाच शपथविधी या ठिकाणी होईल. मी स्वतः बाहेर असेन, पण पूर्णपणे या ठिकाणी हे सरकार योग्य प्रकारे चाललं पाहिजे ही जबाबदारी माझी देखील असेल. फडणवीसांच्या चेहऱ्यावर असलेली नाराजी यावेळी उघडपणे दिसत होती. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन. मुख्यमंत्री पद भूषवलेल्या फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद देणं म्हणजे त्यांचं डिमोशन असल्याचं अनेकांनी म्हटलं. तरी देखील फडणवीसांनी संयम काही सोडला नाही. अजित पवारांची राष्ट्रवादी यानंतर शिवसेना भाजप युतीत सहभागी झाली. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बसलेला फटका फडणवीसांच्या चांगलाच जिव्हारी लागला. जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी आल्या असतील, याची सगळी जबाबदारी ही माझी आहे. ती मी स्वीकारतो. मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे. लोकसभेच्या पराभवाचा वचपा फडणवीसांनी विधानसभेत घेतला.
आता जागे झालो नाही तर नेहमी करता झोपावं लागेल. ही निवडणूक जागा होण्याची निवडणूक आहे. ही निवडणूक वोट जिहादचं उत्तर एकत्रितपणे मतदान करण्याची निवडणूक आहे. 132 आमदार निवडून आणत भाजप महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला आणि अखेर विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून फडणवीसांची निवड झाली. ऐसा है, मैंने पहले ही कहा था कि मैं आधुनिक अभिमन्यु हूँ, चक्रव्यूह को भेदना जानता हूँ. महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस पुन्हा आलेत. मी पुन्हा येईल हा नारा अखेर फडणवीसांनी खरा करून दाखवलाय. त्यामुळे आता राज्याचं राजकारण पुढे कशा प्रकारे वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.